जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. जसं की तुम्हाला माहिती आहे, मी गेलो होतो घरी काहून तर आपल्या कॉलेजला होती 4-5 दिवस सुट्ट्या. आज जाणं होतं मग आपल्याला कॉलेजला वापस. मग काय आलो मेकरले आलो, लगेच आपली बस स्टँडवर उतरलो आणि आपली बस लागेल नव्हती, यायला टाईम होतं. मग काय फायनली इकडे येऊन पाहिलं तर आपली बस लागेल होती. मग काय गाडीत बसलो आणि लगेच मी तिकीट काढलं खामगावचं, काहून तर आपलं कॉलेजला आज 2-4 दिवसात सुरू होणार होतं. मग काय येऊन पोहोचलो खामगावच्या बस स्टँडवरून पोहोचलो. तिथून मी ॲटो केला आणि ॲटो करून डायरेक्ट आलो मी हॉस्टेलवर. आता हॉस्टेलवर आल्याबरोबर पहिले मी साईन गिन मारून घेतली, काहून तर हॉस्टेल आपली साईन पहिले लागते. साईन गिन मारून घेतली मी आणि लिव्ह कार्ड घेऊन आलो डायरेक्ट वरी आलो. तर पुरी आपली रूम गंदी होती होती, काहून तर 7-8 दिवसाची आपली सुट्टी होती, त्याच्यामुळे हॉस्टेलवर आता साफसफाई करावी लागते. पहिले मी झाडू गिडू घेतला आणि पहिले पुरं साफ करून घेतलं. मग काय तेवढ्यात मग आठवलं की आपल्याला कॉलेज पण जावं लागते. मग मी हे पुरं आवरलं आणि लगेच कपडे घातले आणि चाललो कॉलेजले, काहून तर आता आपले प्रॅक्टिकल होणार होतं. मग कपडे घातले मी आलो प्रॅक्टिकलले येऊन पाहिलं तर सगळे पोट्टे हजर होते. मग काय फायनली आम्ही प्रॅक्टिकल परफॉर्म केला आणि आलो डायरेक्ट वापस, काहून आता हॉस्टेलवर जाणं आपल्याला रूमची पुरी साफसफाई करणे डबल वापस. मग काय इकडे येऊन पाहिलं हे पोट्टे याचं प्रॅक्टिकल संपलं होतं, येऊन झोपले होते. मग आता झोपले होते, मग मॅन्युअल लिहायचं राहिलं होतं. मग मी आपलं मॅन्युअल पुरं कंप्लीट करून घेतलं. मॅन्युअल कंप्लीट केलं आणि रात्र कधी पडली काही मेळच लागला नाही. मग काय फायनली आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तवरक धन्यवाद.